सगळ्यात 65 मार्क कसे काय मिळाले? हा वाला अभ्यास म्हणजे नेमका काय? सिस्टमॅटिक अभ्यास केला बाबा मी. एकदम बाई. म्हणजे मी ठरवून अभ्यास केला की एवढ्याच प्रश्नाची उत्तरं पाठ करायची, तेवढंच लिहायचं, म्हणजे आपल्याला सगळ्या ह्याच्यात 65 मार्क मिळतील. असं तिने आपण बाहेर आल्या सांगितलं काका या प्रश्नाला 4.5, या प्रश्नाला 5.5, या प्रश्नाला 6.5. डिट्टो तेवढेच मार्क. आम्ही बेट पण लावलेले ना 65ची, मग तिने बरोबर 65 आणले. वा 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 वा, मग चांगला गुण आहे तुझ्यातला हा. तू जे ठरवतेस ते मिळवतेस, कळतंय का तुला? बाबा थँक्यू बाबा. जास्त अपेक्षा ठेवायचीस ना, 75 85 वगैरे नाही का? हा नाही ते पण मिळतील आरामात. यू तुला का नाही मिळाले? शिवाली, अरे यार, अरे शिवा, काय सुदूर मुदूर झालीस तू? काय झालं? एवढ्या चांगले मार्क पडले आणि मार्कशीट विसरून येशील तू? नाही, अभिनंदन अभिनंदन, 75% पडले. 75 की 65% पडल्यात मला. कोण बोललं? 65%. बेटा हा, कोण रे तू? काका, हा, तिचा मित्र. अच्छा. तिला किती मार्क मिळाले? 75%. हे काय? हे तिचं सर्टिफिकेट आहे हेच का? काय? हे काय याच्यावर नाव लिहिलंय ना, शिवाली कठीण आडनाव. हे जर शिवालीचं मार्कशीट आहे तर मग हे कोणाचं आहे? ओय, ओय, ओय. शिवाली बाळ, टेन्शन घेऊन काय होणार आहे? शांत हो बरं आता. हा, पुढच्या वर्षी जास्त अभ्यास कर आणि जास्त मार्क मिळवायचे. हा, बास कांक्षिणी बास. दाढी गुडी लावतीये, श्रीखंडपुरी भरव तिला. मुक्तचंदन. मलाच बोल, प्रत्येक वेळेस मलाच बोल. चिडचिड करून काही होणार आहे का रे? मग दुसरं काय करू मी? मला सांग, काय मार्क मिळवलेत तिने? किती किती मार्क मिळालेत तुला? 37.8%. लाज नाही वाटत हे मार्क सांगायची? लाज नाही वाटत तुला हे मार्क सांगायची? दोन्हीकडून बोलतात. गप्पा बास, तोंड चालवू नको पुढे. काय ग बाळा, हा राऊंड फिगर तरी मिळवायचे ना, 40.15% वगैरे. कांक्षिणी, ऐकायला बरं वाटतं ना रे. अगं नको बोलत जाऊस तू. आधीच तुझे जीन्स हावरटपणे घेतलेत तिने, नको आता आणखीन. 37%. मूर्ख. काय कमी केलं का आम्ही तुझ्यासाठी? काय कमी केलं आम्ही तुझ्यासाठी? तू म्हणशील त्या क्लासला पाठवलं ना तुला? ट्युशन्स लावले ना, पर्सनल ट्युशन्स. 3 गल्ल्या सोडून तुझा क्लास आहे, पण मॅडमच्या पोटऱ्या दुखतात म्हणून स्कूटर घेऊन दिली की नाही तुला? त्या मानाने 37 काय अभिमानास्पद मार्क आहेत? मार्कशीट दे तुझी. नाही आणली बाबा. का नाही आणली मार्कशीट? 37.13% पडले तर मार्कशीट काढायची, मग मी नाही आणली बाबा. हे सांगताना लाज पण वाटत नाही तुला? बाबा मूर्खा. अख्खं वर्षभर बघितलं आम्ही तुला 37 मार्क का मिळालेत ते. सतत आपलं ते असं तरी करायचं, नाही तर असं तरी करायचं, नाही तर करून बसत राहायचं. सगळं बंद करायचं हिचं, सगळं. ते जे काय आहे ना तिचं सोशल मीडिया, काय ते फेसबुक, इंस्टाग्राम, ते टॅपचॅट, ते सगळं बंद करायचं तिचं. करेल ती बंद करेल सगळं. काही नाही आता, काही हिचे लाड पुरवायचे नाही, तिच्याबद्दल आपण काही सहानुभूती दाखवायची नाहीये. सगळं बंद करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिला घरात बसवायचं आता. आणि हिला हे अभ्यास आहे की अभ्यास, बाकी काही नाही. ठक ठक. तार उघडच आहे काय? कोण आहे? काका मित्र आहे शिवालीचा. कोण आहे? शिवाली मित्र आहे शिवालीचा. येऊ काय? ये बाळा ये. ये ना ये. अरे शिवाली, काय सुदूर बुदूर आहे तू? ये मार्कशीट तिकडे कॉलेजमध्येच विसरून आले, आपण घेऊन आलो मार्कशीट. माहितीये? तू आणलंस मार्कशीट? हा का? काय गरज होती मार्कशीट आणायची ते? अरे नाही, चांगले एवढे मिळाले. 37.8 चांगले मार्क मिळालेले. मुक्तचंदन. कोणाला? हिला, शिवालीला. 65 मिळाले आहेत. किती? अरे 65 मिळाले आहेत ना. 37.13%. 65 मिळाले आहेत. 65 मिळाले. 65 मिळाले आहेत. ए एक मिनिट, काय प्रकार आहे हा? 65 मिळाले आहेत मार्कशीट वर. तू मार्कशीट घेऊन आलेस तिचं? हा, पाया पडतो हा का. हा, असू दे बाळा, असू दे. असू दे, असू दे. असू दे. हा. 65 मिळाले आहेत. ठीक आहे, 65 शिवाली. अरे शिवा बाळा, काय प्रकार आहे हा? 65% मिळाले आणि आम्हाला का सांगत होतीस 37.8 का काही 13 काहीतरी मिळालेत म्हणाली? काय किती मिळालेत नेमके? 37.13. कुठे वाचले? बोर्डवर वाचले मी होते. हे असली येड्या बापाची आहे नाही. अरे हा पाया पडला होता ना आता. वेड्या डोक्याची ते म्हणायचं आपलं असेल तर. जरा
अरे इथे का सॉरी म्हणतोयस? हे नसतं धरायचं सॉरी नाही म्हणताय. नाही सॉरी, म्हणजे ती येडी आहे जरा, तिने वरचीचं वाचलंय. वरचीचं म्हणजे अरे ती शिवाली चित्रगुप्ती आहे, तिचं वाचलंय, तिला मिळाले 37 पॉईंट काय ते 13 का फेरा काय ते. मी तिचं वाचलं. मग काय ये एक 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 मिनिट बाळा इकडे शिव बाळा इकडे इकडे लवकर इकडे. आजा. अगं हा तुझा निकाल आहे ना, याच्यावर लिहिलंय 65%. मग तू काय वाचून आलीयस? बाबा मी ते बोर्ड किती वेळा सांगितलंय बाळा तुला, असं नको नको करत जाऊ. किती वेंधळेपणा आहे हा. किती ओरडला बाबा तुला, असं नाही करायचं बेटा. मग चांगले मार्क मिळाले तुला. किती वेळा सांगितलंय फोकस ठेवत जा जरा. काय आहे आपलं नाव वेगळं आहे की नाही, आडनाव किती वेगळं आहे आपलं, ते व्यवस्थित वाचायचं, ठळकपणे दिसतं ते. हो बाबा. मग हे काहीतरी कुठल्या तरी त्या चित्रगुप्तेचं वाचून आलीस. काय आहे तुझं पूर्ण नाव? शिवाली मुक्तचंदन चित्रे कुल्ले पल्ले. चित्रकुल्ली पल्ले. चित्रकुल्ली पल्ले. चित्र कुल्ली पल्ले. हा. देवा, चांगले मार्क मिळालेत माझ्या शिवालीला. पुढच्या वर्षी ना 10-15% वाढवून द्या. आरामात. चांगलाय. एक मिनिट बाळा, तुझं नावच नाही विचारलं मी. तू कोण रे? अरे वंकार. वंकार. वेगळंच नाव आहे. वंकार नस बाळा, याचं नाव काय आहे? बाबा ओमकार. ओमकार हा बाबा. की ओंकार? की काय आहे? वंकार. वंकार कसं असेल तुझं नाव? वंकार कसं? हे बघ, प्रत्येक अक्षराला काहीतरी अर्थ असतो की नाही. मूळ नामाभिधानाचा उद्देश काय हे माहिती असायला हवं ना तुला. आता वर्णमालेत नाही का, ओष्ठ्य आहे, दंतव्य आहे. ओष्ठ्य म्हटल्यानंतर प फ ब भ म, दंतव्य म्हटल्यानंतर त थ द ध न. नेमकं यातलं काय आहे? वंकार. अरे वंकार कसं असेल तुझं नाव? ओंकार किंवा ओमकार असायला. नावात ध्वनी आहे तुझ्या, ध्वनी. तो तर क्रिकेट खेळतो ना. वेगळी भाषा आहे याची. बाबा काय करतात तुझे? आपल्या बाबा बोटीवर असतात. अच्छा, बोटीवर असतात. म्हणजे पालकच मुलापासून लांब राहतात. काय शिकवणार त्याला? चंदन, हरकत नाही. पण असं चल करू चल नको. आपण हे देवाजवळ साखर ठेवूया हो ना? हो हो, रिझल्टही दाखवूया देवाला. आणि नंतर फाईल मध्ये पण ठेव, पुढे लागेल तिला, वापरात येईल. ए बाळा, जेवल्याशिवाय जाऊ नको. श्रीखंडपुरीचा बेत करते काही मी. जाणार पण नव्हतो आपण. हो ना? बस ना तू, बस. बस बस आणि बेटा. वगैरे हा, देताना हा. मी आले. ये पटकन. निदान 65 तरी मिळवले. हो. हे ओंकार कुठून आणलं हे सगळं? पागल झाली आहे काय? तू वेडा झालाय काय? अरे व्हॉट्सअपवर काय मेसेज करते, आपण जीव देणार, आपण हे करणार, आपण जीवन नको आणि हे नको. आज तू जगली नाही तर आपण कोणाकडे बघणार? हा, इन्स्टावरनं जाणार, फेसबुकवरनं जाणार. येरबीर झाली आहे काय तुला? मग काय करू? काय करू म्हणजे आपण रील कोणाचे लाईक करणार, कमेंट कोणावर करणार, आपण असं कोण करणार आपण? म्हणून आपण अब्बास टायरवाल्याकडे गेलो, लगेच जाली रिझल्ट आणला आणि तुला दिला. हे पण तो टायर पंक्चर वाला आहे ना. तो त्याचा सेकंड बिझनेस आहे. फर्स्ट बिझनेस जाली मार्कशीटचा आहे. आई शपथ. केळेवाल्यापासून मोठमोठ्या बिझनेसमॅनला त्यांनी दिलेलं आहे जाली सर्टिफिकेट. आई शपथ. फक्त काय बोलतो तुम्ही ना, अशा कामाला वापरू नका, शायनिंग मारायला वापरा. हो, घरी दाखवायला मी. थँक्यू यार, थँक्यू सो मच. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू बोलते तेव्हा चांगलं वाटतं, पण सगळ्यांना बोलते तेव्हा वाईट वाटतं. तू काल एका बुटाला बोलली आय लव्ह दिस बूट, कसं वाटतं ते? गप्प बस. भाई लवकर शिवाली. श्रीखंडपुरी. हा ए बेटा शिवली. हा बाबा. ए बाळा, हा बाबा. मी आता हे देवापुढे तुझा रिझल्ट दाखवत होतो असा, हा बाबा. तर तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे. काय? अगं तुला प्रत्येक विषयात बरोबर 65 मार्क कसे काय मिळालेत ग? इकॉनॉमिक्स मध्ये 65, मॅथमॅटिक्स मध्ये 65, बीके मध्ये 65. सगळ्यात कसे काय 65 मिळाले? बाबा मला सगळ्यात 65 मिळाले. हा, कसे काय? ओंकार मला सगळ्यात 65 कसे काय मिळाले? ओंकार मला सगळ्यात 65 कसे मिळाले? अभ्यासमुळे. त्यामुळे अभ्यासामुळे बाबा मिळाले. म्हणजे अभ्यास त्यांनी तसा केला ना, एकदम हावाला केला ना. मग कौतुकच आहे शिवाली तुझं. म्हणजे कुकरच्या शिट्ट्या मोजता येत नाही तिला, पण बघा ना प्रत्येक विषयात 65 मार्क ठरव. कसं माझी लेक आहे ना, शोधतेस. तू मूर्ख आहेस का जराशी? जरा थांब ना, मी बोलतोय ना तिच्याशी. सगळ्यात 65 मार्क कसे काय मिळाले? हा वाला अभ्यास म्हणजे नेमका काय? सिस्टमॅटिक अभ्यास केला बाबा हा, मी. एकदम बाई. म्हणजे मी ठरवून अभ्यास केला की एवढ्याच प्रश्नाची उत्तरं पाठ करायची, तेवढंच लिहायचं, म्हणजे आपल्याला सगळ्या ह्याच्यात 65 मार्क मिळतील. असं तिने आपण बाहेर आल्याला सांगितलं काका, ती काय बोलली, काय? या प्रश्नाला 4.5, या प्रश्नाला 5.5, या प्रश्नाला 6.5.
डिट्टो तेवढेच मार्क आम्ही बेट पण लावलेली ना 65ची मग तिने बरोबर 65 आणले. वा 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 मग चांगला चांगला गुण आहे तुझ्यातला हा. तू जे ठरवतेस ते मिळवतेस, कळतंय का तुला? हो बाबा, थँक्यू बाबा. जास्त अपेक्षा ठेवायचीस ना, 75-85 वगैरे नाही का? हा नाही ते पण मिळतील आरामात येऊ. तुला का नाही मिळाले? ए, शिवाली अरे यार, अरे शिवा काय सुदूर बुदूर झालीस तू? काय झालं? एवढ्या चांगले मार्क पडले आणि मार्कशीट विसरून येशील तू? नाही, marksheet- अभिनंदन अभिनंदन, Thanks. 75% पडले, 75. 65% पडलेत मला. कोण बोललं? 65%. बेटा हा, कोण रे तू? काका हा तिचा मित्र. अच्छा, तिला किती मार्क मिळाले? 75%. हे काय? हे तिचं सर्टिफिकेट आहे हेच का? काय? हे काय याच्यावर नाव लिहिलंय ना, शिवाली कठीण आडनाव. हे जर शिवालीचं मार्कशीट आहे तर मग हे कोणाचं आहे? थांबा, 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 थांबा. हे जर शिवालीचं मार्कशीट आहे तर मग हे कोणाचं आहे? थांबा, 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 थांबा. शिवा बेटा, हा काय प्रकार आहे? हे काय मार्कशीट्स आहेत? बाबा बाबा येडायस कशाला घुसतोय आपल्यामध्ये? तू घुसला ना आपल्यामध्ये, तू काय केलं इथे येऊन? मी काय केलं म्हणजे तिचा मेसेज वाचला आपण गॉस्टॅपवर, आपण लगेच अब्बास टायरवाल्याकडे गेलो, जाली मार्कशीट आणली आणि तिला दिली. कळलं काय? अरे आपण पण अब्बास टायरवाल्याकडे गेलोत ना. आपण काय ग्रुपवर फक्त मेसेज वाचायला, लाईक करायला नाही, आपण पण मेसेज वाचतो, माहिती आहे ना? पण वाचून दुसरा येतो ना, आपण पहिला आलो, तू कशाला आला दुसरा? मी आलो. किती आणले तू मार्क? आपण 65 आणले. मी 75 आणले. किती पैसे दिले? 5000. 5000. मी पण 5000 दिले. आपुलकी लागते आपल्या माणसाबद्दल, जास्त देता आले पाहिजे. 65 आणि तो कंजूस आहे हे का? मारेन तुला आधी सांगतो, याला बिंदू गायच तू. तुम्ही दोघं बाटात का केलंय सगळं तुम्ही? तुझ्यासाठी केलं भाई, तुझा गोल गोल चेहरा इथे छापलाय चपाती सारखा. तुला बघितल्यावर आपला बीपी 500च्या वर जातो, माहिती आहे का? बघलात? तुम्ही आता जी काय माती केली ना, सावरा आता. शिवा, नाहीतर ए, माझी शिवा. वाट आहे. आले, आले. वा, शिवा. बाबा बाहेर काय करते? साथ या आधी. काय प्रकार आहे हा? बाबा काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? मी पण तेच विचारतोय ना. एकात 65% दाखवतोय, एकात 75. नेमकं खरं कुठलं आहे? बाबा 75 खरं आहे का? 65 पण खरंच आहे. म्हणजे 65 पण खरं आहेच. हा. ऍक्च्युली पहिल्यांदा तिला 65 पडले. हा. 65 पडल्यावर हा धावत सुटला तुमच्या घराकडे, मी धावत सुटलो प्रिन्सिपल काकांकडे. त्याचं काय झालं? प्रिन्सिपल काकांना मी म्हटलं, काका शिवालीला 65 बरोबर नाही वाटत. गोरी गोरी 5-5 छान पोरगी, तिला 65 पडूच शकत नाही, तिला 75 पडले पाहिजे. म्हटलं काका रिचेकिंग करा. काय म्हणालास तू? काका रिचेकिंग करा. तू प्रिन्सिपलला काका म्हणतोस? पप्पा बोललेत मोठ्या माणसाला नेहमी काका बोलायचं. चांगले मी म्हटलं काका रिचेकिंग करा. काका चालले होते, म्हटलं थांबा, पहिलाच शिवालीचा हे मग त्यांनी रिचेकिंग रिचेकिंग केलं, डायरेक्ट 75. तू पेपर रिचेकिंगला टाकलेस? नाही मी अख्खं मार्कशीट रिचेकिंगला टाकलं. मार्कशीट रिचेकिंगला टाकलं आणि ते प्रिन्सिपलने लगेच रिचेक केलं इज्जतच तेवढी दिली ना मी. आणि मग लगेच त्यांनी 75% करून दिले. यस. फक्त मला एक सांग बाळा, हा जो जुना रिझल्ट आहे ना, हा. त्याच्यात तिला प्रत्येक विषयात 65 आहेत, तसे या नवीन रिझल्ट मध्ये प्रत्येक विषयात 75 कसे काय? प्रत्येक विषयात 75 मार्क आहेत बाबा. प्रत्येक विषयात 75 आहेत कसे काय? श्रमेश, प्रत्येक विषयात 75 कसे काय आहेत? अभ्यासमुळे. कोणामुळे? अभ्यासामुळे बाबा. अभ्यासामुळे. मगाच ते हावाला केला ना. सिस्टमॅटिक अभ्यास बाबा. असाच केलेला ना मी. अच्छा. तो तसाच बर, बर, होता. बर. एकदम सिस्टमॅटिक. इतका सिस्टमॅटिक केला की ऍक्युरेट तसेच्या तसे तसे. मार्क प्रत्येक विषयात. आणि आपलं कॉलेज पण भारी आहे ना, एकदम मोनोटोनस कॉलेज आहे आपलं. काय कॉलेज आहे? मोनोटोनस. ऑटोनॉमस असतं बाळा. स्वायत्त महाविद्यालय. हा ते स्वतः काय ते स्वायत्त. ते आहे ना, कॉलेज आहे. ए बाळा, वंकार नको बोलू शकता, थांब. तुझं नाव काय बाळा? सरमेश. सरमेश. बाळा, तुझे बाबा काय करतात रे? ते घरात असतात. आई बोलते बाहेर जा, पण ते जात नाहीत. बघितलात ना काय? त्याचे बाबा घरी असतात तरी सुद्धा हा तसाच आहे, शर्मेश. गप्पा बस. सरमेश, यस. काय प्रकार आहे हा? बाकी सगळं सोड. तुझे चला दोन्ही रिझल्ट मी मान्य केले बाबा. 65चा रिझल्ट तू रिचेकिंगला टाकलास, आता 75चा आला. पण या दोन्ही रिझल्ट मध्ये ना एक छोटीशी चूक आहे. मला सांग, कॉलेजचं स्पेलिंग कशाने सुरू होतं रे बाळा? के.
शांत राहा जरा, शांत राहा. ए बाळा वंकार, हा कॉलेजचं स्पेलिंग कशाने सुरू होतं? कॉ कॉने स्पेलिंग सुरू होतं कॉलेजचं? ए बाळा, तुझे बाबा बोटीवर नेमकं काय करतात रे? माहित नाही, घरी येतात तेव्हा वले असतात. अरे गधड्यांनो, कॉलेजचं स्पेलिंग COLLEGE असायला पाहिजे ना. हे COOLAG कुलाज, हे कसं काय असू शकतं मला कळत नाही. नाही ते कूल एज आहे. हे सगळे कूल एज मधले आहेत ना, म्हणून कॉलेजचं नाव बदलून कूल एज असं केलं असणार आहे. अंक्षिणी, अगं मेंदू रजेवर गेलाय ना तुझा, आणि जाताना तर्क घेऊन गेलाय की नाही? आता शहानिशा तरी कोणावर करायची मला सांग. शहानिशाचं मला विचारू नका, मला काही माहिती. मला एवढंच माहितीये, माझ्या लेकीला 75% मिळालेत आणि तुम्ही उगाच विषयाचा किस पाडताय. पटकन नातेवाईकांना फोन करा, सांगा आपल्या मुलीला डिस्टिंक्शन मिळाले म्हणून. आणि तुम्ही मुलांनो कुठेही जायचं नाही, मी श्रीखंडपुरीचा बेट हा, लवकर काकी. जेवूनच जायचं. काहीही गरज नाहीये श्रीखंडपुरीची. हा? काय मला मुळात हा रिझल्टच पटलेला नाहीये. हे 65-75 खरा रिझल्ट कुठला आहे यातला? 65 की 75? बाबा मी सांगते. शिवाली, ए शिवाली, तू काय सुधूर बुजूर झालीस काय? मार्कशीट कॉलेजलाच विसरून आली. हे गे, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू डॉक्टर झालीस. हे घे, ए, बाळा, अगं, आनंदाचा धक्का. हे घे. काय ग शिवाली, हा छुपा रुस्तम, सांगितलं नाहीस लबाड? एवढा अभ्यास केलास, डॉक्टर झाली आपली ले. हे घे, सिनेमास्कोप सरांनी दिलाय. बावळट, ए मूर्खा, स्टेटस्कोप असतो तो. काय असतो तो? स्टेटस्कोप काय असतो? तसं नाही म्हणता येत तुला, गप्प राहा मूर्ख. हे कुठलं कॉलेज आहे रे बाळा, जे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना MBBS ची डिग्री देतं? थांब बेटा, मी बोलतो त्याच्याशी. आणि हे कुठलं कॉलेज आहे रे बाळा, जे MBBS ची डिग्री देतं? ते देतच, स्टेटस्कोप पण देतं. आता काय स्टेथोस्कोप नाही तर काय पेशंट पाठवून देणार का? डॉक्टर झालीये, तिचे पेशंट शोधेल ती. ए बाळा, मी तुझी पहिली पेशंट. हा, माझं डोकं दुखते, मला तपास. शिवाली, आपण दुसरं, आपलं दिल दुखतंय. आपलं हार्ट जरास जड झालंय. आपलं तर हार्ट कंट्रोलच होत नाही. ए, गप्प बस रे. पेशंट मिळाला. इकडे ते. अरे वा वा बाळा वा. फर्स्ट इयर JC, ज्युनियर कॉलेजला आहेस कॉमर्सला, आणि MBBS झालीस. वा, वा, वा. अभिमान वाटतो मला तुझा. बाळा एक मिनिट इकडे. रडतेस? ए बाळा इकडे ये. तू झालास पास? हो, तुला काय दिलं? हे बघा मला दिलं, हे काहीतरी आहे. मस्त आहे पण. PhD, तुला डॉक्टरेट मिळाली. मग मला नाही दिली ती सिनेमास्कोप. डॉक्टरेट आणि डॉक्टर दोन वेगवेगळं असतं. तुला अरे वा 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 वा, छान छान. ए बेटा, तुझे बाबा काय करतात रे? माझे बाबा नासात आहेत. म्हणजे सकाळी डुलत डुलत जातात कामाला, संध्याकाळी डुलत डुलत घरी येतात. नशेत आहेत ते, नासात नाहीये. हे नशेत आहे. हे रोज पडेस्तोवर दारू पित आहेत, ते नशेत आहेत, ते नासात नाही. वा वा वा. बेटा शिवाली, बाबा खरा रिझल्ट कुठला आहे यातला तुझा? बाबा खरा रिझल्ट कुठला आहे तुझा यातला? बाबा किती टक्के मिळाले तुला? 37.13% मिळालेत बाबा मला फक्त. मग हे सगळं काय आहे? सॉरी बाबा. हे सगळं काय आहे? ऍक्च्युली ते माझे फ्रेंड्स आहेत, ते त्यांना असं वाटलं की मी ते ग्रुपवर मेसेज टाकलेला मी सगळं बंद करते, मी जीव देते, तर ते घाबरले. ते माझ्यावर प्रेम करतात म्हणून ते सगळं हे करायला आले, सॉर्ट करायला. हा काका, सॉरी काही गरज आहे याची? बाबा, तुम्ही ओरडाल म्हणून केलं मी. आय एम सो सॉरी बाबा. आई शपथ परत नाही करणार, आई शपथ नाही करणार. तुला त्रास व्हावा म्हणून ओरडतो आम्ही? तुला चांगले मार्क मिळावे म्हणूनच बोलतो ना आम्ही हे सगळं? तुला जे हवं नको ते सगळं करतोय ना आम्ही. मग जास्त मार्क आणलेस तर काय बिघडणार आहे तुझं? जरा अभ्यासात लक्ष घातलंस तर काय बिघडणार आहे तुझं? सॉरी बाबा. तुला कमी मार्क मिळाले त्याचं वाईट नाही वाटत आहे मला. तुला चुकीची संगत लाभली ना याचं वाईट वाटतंय मला. हे खोट्या मार्कशीट घेऊन येतेस. 37 तर 37 तुझ्या हक्काचे आहेत ना ते, तुझ्या गुणवत्तेचे आहेत ना ते. ते ओन करायला शिक. आणि तुम्ही रे गधड्यांनो, परत हे असले चाळे करू नका, कळलं? काय बाहेर वा, चला चालते वा. माझी PCT द्या ना. जा जा. मला मिळालेली एवढी चांगली. दाढी चांगली शिडी द्या ना.
मुक्तचंदन, काय मी काय म्हणते, त्या अब्बासकडनं राऊंड फिगर करून घेऊया का? 40.15%. कांक्षणी ऐकायला बरं वाटतं रे. काय सांगायचं लोकांना आपण? धन्यवाद आहेस बाई तू, धन्यवाद आहेस. आणि